नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव, जय भोलेनाथ. आज आपण चाललो आहोत कनकेश्वरला. पहिला श्रावणी सोमवार आहे. कनकेश्वरला जाऊया आपण आता. इथून 15 किलोमीटर आहे शेजारीवर. चला. आपण आता कनकेश्वरच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि इथे बघतोय प्रचंड गर्दी आहे. बघा, पार्किंग बघा इथून चालू सगळे. सगळीकडे गाड्या दिसतात. भरपूर प्रमाणात लोक आलेले. पहिला श्रावणी सोमवार आहे ना. बघते आपण आता खूप सारे कार आणि बाईक लागलेले आहे तिथे. भयंकर प्रमाणात बाईक दिसतंय. जबरदस्त गर्दी आहे. हर महादेव मित्रांनो, आपण आता कनकेश्वरच्या पायऱ्या चढायला सुरुवात करतोय. आपल्याला गेट आणि माझ्याबरोबर हर्ष आहे. मी आता कनकेश्वरच्या पायऱ्या चढायला सुरुवात करतोय. श्री क्षेत्र कनकेश्वर हे रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ मापगावच्या डोंगरावर वसलेले भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे. अलिबागपासून हे मंदिर साधारण 10 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्राच्या जवळ असल्यामुळे डोंगर माथ्यावर वातावरण आल्हाददायक आणि कायम थंड असते. कनकेश्वरची खासियत म्हणजे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डोंगर चढावा लागतो. इथे महाराष्ट्र शासनाच्या माहितीनुसार 700पेक्षा अधिक पायऱ्या आहेत. वाटेत आपल्याला नागोबाचा टप्पा, देवाची पायरी, पुष्करणी, गायमुख आणि व्याघ्रेश्वर अशी अनेक धार्मिक ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळतात. आपण आता जाताना बघू आपल्याला कोणती कोणती ठिकाणं लागतात. पायऱ्यांच्या बाजूने सुरक्षा भिंती आणि हे पण आहेत. आपल्याला कठाड्या बांधलेले दिसतात. तसेच घसरू नये म्हणून मध्ये रेलिंग पण आहे. आपल्याला इथून संपूर्ण अलिबागचं दर्शन घडते. कनकेश्वर येथे महाशिवरात्री, श्रावणातील सोमवार तसेच कार्तिक पौर्णिमेच्या त्रिपुरारी पौर्णिमेला यात्रा असते आणि येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. कार्तिक पौर्णिमेची कनकेश्वरची यात्रा ही अलिबागची प्रसिद्ध धार्मिक यात्रा आहे. कनकेश्वरचा अनुभव केवळ मंदिर दर्शनापुरता मर्यादित नाही. डोंगर चढताना आजूबाजूला हिरवागार परिसर, झाडांनी वेढलेली वाट आणि माथ्यावरून दिसणारा कोकण किनारा व समुद्राचा सुंदर नजारा मन मोहावून टाकतो. लोकल ट्रेकिंगसाठी कनकेश्वर हा एक उत्तम पर्याय आहे आणि हा कोणी आपण आरामात पार करू शकतो. डिटेलिंग दिसतोय.
425 पायऱ्या आहेत, म्हणजे सुमारे 3750 फूट समुद्र सपाटीपासून घेतली. वातावरण पण छान आहे, पाऊस पण नाही. पण इथे रस्त्यात बसायला बेंचेस वगैरे आहेत. जर तुम्हाला थकवा आला तर रेस्ट घेऊ शकता तुम्ही इथे. काही ठिकाणी शेल्टर पण केले पावसापासून आणि उन्हापासून प्रोटेक्शनसाठी. पाहू शकता आपण इथे. थोडंसं स्नॅक्स पाणी बॉटल वगैरे घेऊ शकता. गर्दी नाही, बहुतेक लोक वरती गेलेले देवळापाशी. रस्त्याला अशी मोठमोठी झाडं पण आहेत. सावली आणि गाढवा फुल आहे, त्याच्यामुळे पायऱ्या चढताना काही त्रास वाटत नाही. तसं ट्रेकिंगला एक उत्तम पर्याय आहे. सोबत तुमचं देवदर्शन पण होईल. आणि श्रावणात जर तुम्ही प्लॅन करत असाल तर एकदम उत्तम वातावरण, थोडा पाऊस, गारवा, हिरवळ आणि बरंच काही. सो तुम्ही श्रावणात येऊ शकताय कणकेश्वरला. आत्ता पहिलं श्रावणी सोमवार आहे. जर प्लॅन करत असाल तर तुम्ही येऊ शकता इकडे. बाकीच्या 3 श्रावणी सोमवार बाकी आहेत. पायऱ्या पुढे. पायरी दर्शन घेतले. पाणपुईजवळ आलो. थंड लेते पाणी. मंदिर पण आहे छोटंसं, दगडापासून बनवलेलं आहे. दगडात ठेवलेलं आहे. एकदम प्राचीन मूर्ती वाटते. ट्रेक करायला असेल तर एकदम मनाला शांती आणि माकडे यायला लागलेले. आणि यांच्या आपल्या हातात खाद्य दिसलं की हो बरोबर. त्याच्यामुळे शक्यतो खाद्याची पाकिटं हातात ठेवू नये, कारण ते कसेही अटॅक करू शकतात. भरपूर प्रमाणात माकडे. पालेश्वर मंदिर आहे. ओम नमः शिवाय. उभा घे उभा. नको मी घेतोय. मंडळ आपण आता इथे
मंदिराच्या जवळ आलेलो आणि इथे एक आपल्याला कमान दिसते, श्री कनकेश्वर देवस्थान ट्रस्ट. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. आपल्याला भगवानाचं मंदिर आहे आणि ती पोखरण आहे. पोखरण म्हणजे जुन्या काळात इथे पाणी साठवलं जातं. हे ब्रह्मकुंड आहे. सुंदर स्वच्छ असं पाणी दिसतं इथे. पाणी बघू शकते मग किती क्रिस्टल क्लिअर. मंदिराचं बांधकाम चालू आहे, जीवनाधाराचं काम चालू आहे. हनुमान मंदिर सुंदर असं चिऱ्याचं बांधकाम. सुंदर असं हे मंदिर आहे. आता मंदिराजवळ पोचतोय. आपण आता हार घेतोय. मस्त हार आहेत, ताजे ताजे. काही हार कितीला आहेत? 40 का? आणि नारळ? 50 रुपये. ते मंदिराची उघडण्याची वेळ दिलेली आहे. सोमवारी सकाळी 5:30ला उघडणे आणि 8:30. हे मंदिराची एंट्रन्स आहे. आपण एंट्रन्सला सिंह, रक्षक आहेत. मंदिराचा सभामंडप आहे. आतमध्ये सुद्धा लाईन आहे. आज प्रचंड गर्दी आहे. खूप गर्दी होती, साधारण 1.5 तास लागला दर्शनासाठी, पण छान दर्शन झालं. हा मंदिराचा आसपासचा परिसर दर्शन आपलं झालेलं आहे. आता मंदिर परिसरात तुम्हाला खूप अशी माकडे दिसतील. त्यांच्यापासून थोडंसं सावध आणि थोडे ॲग्रेसिव्ह आहेत ते. मंदिराच्या परिसरात प्राचीन पुष्करणी आणि विविध छोटी मंदिरे आहेत. कनकेश्वर मंदिराची वास्तुरचना प्राचीन दगडी शैलीची असून येथे शिवलिंगाची पूजा केली जाते.
आपण पाहतोय इथे वास्तुरचना बघा आणि किती कोरीव काम केलेलं आहे दगडाचं. बघू शकतो आपण पोखरण आहे, पाणी पिण्यासाठी पण वापरले जाते. हा उभा घेतलास का? परिसरात तुम्हाला अशी छोटी छोटी मंदिरे मिळतील बघायला. आसपास शेल्टर पण आहेत काही. हे रामेश्वर मंदिर आहे इथे. संकेश्वर म्हणजे श्रद्धा, इतिहास, निसर्ग तसेच साहसी डोंगर चढाई यांचा सुंदर संगम आहे. अलिबागला गेल्यावर आवर्जून भेट द्यावी असे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.